जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली विषय गणित अंक व चित्राची जोडी कशी लावायची ते पाहूयात। पान नंबर 23 अध्ययन निष्पत्ती खालीलप्रमाणे सांगता येईल। माझा परिचय। तर आपण 1 ते 10 अंकाची ओळख करून घेऊया। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। यशने अंक व चित्राची जोडी लावली आहे। उरलेल्या जोड्या तू लाव। तर मुलांनो, आता आपण अंक व चित्राच्या जोड्या लावून घेऊ। सुरुवातीला चित्र आहे मोराचं। तर मोराची संख्या किती आहे? 1। तर 1 हा अंक कुठे दिसतो? अगदी बरोबर। तर उंदरांची संख्या किती आहे? 1 2 3 4 5 6 आणि 7। अगदी बरोबर। आणि त्याखालील पेंग्विन 1 2 3 4 5 6 7 आणि 8। अगदी बरोबर जोडी आहे। डासांची संख्या किती आहे? 1 2 आणि 3। 3 हा अंक या ठिकाणी आहे। तर झुरळांची संख्या आहे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। 9 हा अंक अगदी बरोबर जोडी लावली आहे। तर त्या खाली आहे बेडूक 1 2 3 4 आणि 5। 5 ही बेडकाची संख्या आहे। अगदी बरोबर जोडी लावली आहे। तर हत्तींची संख्या किती आहे? 1 आणि 2। 2 हा अंक कुठे आहे? बरोबर। तर त्या खाली आहे सापांची संख्या। किती आहेत साप? 1 2 3 आणि 4। 4 हा अंक कुठे आहे? बरोबर। तर आता कासवांची संख्या किती आहे? 1 2 3 4 5 आणि 6। अगदी बरोबर जोडी आहे। तर मुलांनो, समजले ना चित्रातली संख्या आणि त्याचा अंक कसा जोडायचा तो? तर आता आपण रमाला 1 ते 9 पर्यंतचे अंक जोडायला मदत करूयात। या ठिकाणी 1 ठिपका असणारा ठोकळा 2 ठिपके असणाऱ्या ठोकळ्याशी जोडलेला आहे। आता 2च्या नंतर 3 हा अंक येतो। 3 ठिपके असणारा ठोकळा 2च्या वरी आहे। आता 4 ठिपके असणारा ठोकळा कुठे आहे? अगदी बरोबर, या ठिकाणी 4 ठिपके असणारा ठोकळा आपल्याला सापडला आहे। तर आता 5 ठिपके असणारा ठोकळा कुठे आहे? अगदी बरोबर आहे, या ठिकाणी 5 ठिपके असणारा ठोकळा आपल्याला सापडलेला आहे। आता 5 नंतर 6 ठिपके असणारा ठोकळा, बरोबर। 6 नंतर 7 ठिपके असणारा ठोकळा 1 2 3 4 5 6 आणि 7। 6च्या वरतीच आहे 7 ठिपके असणारा ठोकळा। 8 ठिपके असणारा ठोकळा कुठे आहे? अगदी बरोबर आहे। आता 8च्या नंतर 9 ठिपके असणारा ठोकळा अगदी बरोबर लगेच सापडला आहे। तर अशा प्रकारे आपण रमाला 1 ते 9 पर्यंतचे अंक जोडायला मदत केलेली आहे। आता थोडीशी गंमत करूया। तुझे नाव इंग्रजीतून लिही। त्यात किती अक्षरे आहेत? मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या नावात किती अक्षरे आहेत? सर्वात जास्त अक्षरे कोणाच्या नावात आहेत? 5 अक्षरे असणारी नावे कोणती? ते आपल्याला शोधायचं आहे। माझे नाव आहे रोहिणी। माझ्या नावामध्ये 6 अक्षरे आहेत। माझ्या मैत्रिणीचे नाव आहे सीमा। तिच्या नावामध्ये 5 अक्षरे आहेत। तर दुसऱ्या मैत्रिणीचे नाव आहे राधिका। राधिका नावामध्ये 7 अक्षरे आहेत। तर आणखी एका मैत्रिणीचे नाव आहे कोमल। तिच्या नावामध्ये 5 अक्षरे आहेत। तर 5 अक्षरे असणारी नावे कोणती आहेत? सीमा आणि कोमल। तर काय मुलांनो, समजलं ना तुम्हाला? तर तुमच्यासाठी आता मी स्वाध्याय देणार आहे। तर तो स्वाध्याय 1 ते 10 पर्यंतचे अंक तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत। तसेच तुमच्या मित्र मैत्रिणीची नावे इंग्रजीतून लिहून त्यातील अक्षरांची संख्या मोजा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।